आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून। आज प्रचाराचा सुपर संडे। 20 नोव्हेंबरला मतदान असून उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार, त्यामुळे आज उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न। मुंबईत आज महाविकास आघाडीचा एल्गार। बीकेसी मैदानावर संध्याकाळी 6 वाजता महाविकास आघाडीच्या मुंबईतील 36 उमेदवारांसाठी सभा। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते सभेला उपस्थित राहतील। उद्धव ठाकरेंची आज कराड आणि पालघरमध्ये सभा, तर संध्याकाळी मुंबईतील महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेला उपस्थित राहणार। बाळासाहेब ठाकरेंचा आज 12वा स्मृतिदिन। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी जाणार। गृहमंत्री अमित शहा आज विदर्भ दौऱ्यावर। गडचिरोलीसह विदर्भात अमित शहांच्या आज 4 सभा। गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज प्रचारासाठी नागपूरमध्ये। काल रात्री दोघांचाही नागपूरच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम। भाजपच्या केंद्रीय नेत्यांची फौज आज मुंबईत। नितीन गडकरी, भूपेंद्र पटेल करणार मुंबईत प्रचार। पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारीही साधणार मतदारांशी संवाद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभांचा धडाका। उत्तर महाराष्ट्रासह मुंबईत शिंदेंच्या एकूण आज 6 सभा। देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात करणार शक्ती प्रदर्शन। मतदान करण्याचं करणार आवाहन। अजित पवारांची आज पारनेरमध्ये निलेश लंकेंच्या बालेकिल्ल्यात सभा। अजितदादा काय बोलणार याकडे लक्ष। राधाकृष्ण विखे आणि सुजय विखेही राहणार उपस्थित। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज सभा। इंदापूरसह दौंड आणि सासवडमध्येही शरद पवारांचा दौरा। प्रियंका गांधींचा आज नागपूरमध्ये रोड शो। नागपूरच्या अवस्थीनगर चौकातून रोड शोला सुरुवात होणार। जोपर्यंत भाजपने विश्वासघात केला नाही तोपर्यंत, म्हणजे 2019 पर्यंत मी कुणाशी बोललो नव्हतो। 2019 मध्ये पहिल्यांदा सोनिया गांधींशी बोलणं झालं। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा खुलासा। उद्धव ठाकरेंकडून मनसेचा गुजरात नवनिर्माण सेना असा उल्लेख। महाराष्ट्र द्रोह्यांसोबत जाणार नाही। एबीपी माझाच्या मुलाखतीत 2 ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। संभाजीनगरचं आणि बाळासाहेबांचं जिव्हाळ्याचं नातं होतं, त्यामुळे लोकसभा निवडणुकीतला संभाजीनगर आणि कोकणचा पराभव जिव्हारी लागला। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आमगाव येथील सभेत नाना पटोले यांचा मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष होकार। राजकुमार पुराम यांना आमदार बनवायचं आहे। नाना भाऊ, उद्या काय बनणार हे तुम्हाला माहीतच आहे। तुम्ही एक आमदार नाही दिला तर अडचण येईल। नाना पटोलेंचं वक्तव्य। आणि या बातम्यांसही बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।